बद्दल पण ते काही का असे ना पण प्रशांत किशोर हे कसे आहेत की जे एक स्ट्रॅटर्जी बनवायचे. हा सेफॉलॉजिस्ट म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो, आकड्यांचा खेळ त्यांना कळतो, जातीचं राजकारण त्यांना कळतं. पण जसं कृपाशंकर सिंग यांनी सांगितलं की इथे विकासाचंच राजकारण चाललेलं आहे, जातीच्या राजकारणाला अजिबात जागा बिहार सारख्या राज्यात मिळालेली नाही. आणि हा एक फार मोठा संदेश हा इतर राज्यांसाठी देखील आहे की आता जातीला आम्ही मत देत नाही, आम्ही विकासाला मत देतो. प्रशांत किशोर यांना थोडं सेलिब्रेट करताना म्हणते की प्रशांत किशोर यांच्याकडून ना असं कुठलं नरेटिव्ह सेट करण्यात आलं, हे पहिल्यांदाच असं घडलं की प्रशांत किशोर जे स्ट्रॅटर्जिस्ट आहेत, जे एक रूपरेषा देतात, इलेक्शनची दिशा ठरवतात ना, त्यांच्याकडून नरेटिव्ह देण्यात आलं, चांगले उमेदवारी देण्यात नाही आले. स्वतः प्रशांत किशोर यांनी आयत्या वेळी माघार पत्करली. कृपाशंकर सिंगजी कसं बघता याकडे? संजय सिंगजी तुम्हालाही विचारणार आहे. नाही, मी सांगितलं ना, प्रशांत किशोर म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट आहेत. स्ट्रॅटेजी करत असताना जसं संजय ठाकूरजीने आत्ता बोलले की त्यांना मतलब लोहारचं काम, कार्पेंटरचं काम हे गोल्डस्मिथ करणार, सोनार करणार का, सोनारचं काम लोहार करणार का, इंजिनियर डॉक्टरचं काम करणार, त्यांना काय झालं समजत नाही. एक विद्वान माणूस ज्यांना स्ट्रॅटेजी म्हणजे देशाची स्ट्रॅटेजी समजतात आणि खूप चांगले हे आहेत, ते जाणकार पण आहेत, पण त्यांना हे काय नाही समजलं की बोला हे राजकारण जे आहे आणि हे आपला रणनीतिकार आहे, दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं, भविष्य नाही पण अनुमान गलत होता आहे, पण अनुभव कधी गलत होत नाही. तर त्या अनुभवाने त्यांनी सांगितलं की लोकांच्या असं आहेत की आतापर्यंत ते स्ट्रॅटेजिस्ट पण पक्षात त्यांची पण घर वापसी होईल असं वाटतं का तुम्हाला, जर संजय सिंग यांनी इंग्रजीचे एक वाक्य इंग्रजीचे एक वाक्य आहे, इफ देअर इज एनी सर्टेनिटी इन द पॉलिटिक्स दॅट इज अनसर्टेनिटी. म्हणजे अनसर्टेनिटी द सर्टेनिटी इन द पॉलिटिक्स. काही सांगू शकत नाही. विचार आणि राजकारण चाललं, इम्पॉसिबल ऑलवेज सेज आय एम पॉसिबल. आणि विचार आणि राजकारण करत असताना आम्ही होतो ना दुसरा विचारात. मला माझी वडक जी आहे, आमच्या जे आयडेंटिफिकेशन आहे काँग्रेस पक्षामध्येच राहूनच आहे. पण ज्यावेळी आम्हाला समजलं की आर्टिकल 370 5 ऑगस्ट 2019 ज्यावेळी देशाचे आदरणीय गृहमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एक निर्णय झाला की आर्टिकल 370 हटवायचे आहे. आणि ज्यावेळी अमित शहाजी गृहमंत्री म्हणून बोलत होते, आम्ही पण टी व्ही बघत होतो, लोक बघत होते, त्यावेळी काही लोकांनी विरोध केला. कोण विरोध केले? काँग्रेस पक्षाचे लोक. कोण विरोध केले? समाजवादी पक्षाचे लोक. हा विरोध कशासाठी होता? काय विचार केले का? आणि त्यांनी देशात विचार केले का? देशात तुकडे होतात, होऊ द्या. त्यांना म्हणत फक्त मला राजकारण करायचं आहे. त्या विचाराने मी पक्षाला पत्र दिले आणि सांगितलं की तुम्ही जे आहेत, तुम्ही आर्टिकल 370 हटवले गेले, त्याचा विरोध करू नका, गो अगेन्स्ट द प्रोसिजर. पण नाही, त्यांना मतलब. आणि मी आज सांगतो, परत तुमच्या समोर, तुमच्या जय महाराष्ट्र चॅनल मधून मी बोलतो, इथे बसून बोलतो की ज्या लोकांनी आर्टिकल 370 हटवायचे विरोध केले ते माझ्या मनात किंवा या देशात मनात ते हिंदुस्थानी नाहीत, ते भारतीय नागरिक नाहीत. आर्टिकल 370 हटवल्यानंतर तुम्ही विरोध करता, तुम्ही प्रोसिजर विरोध करा. POK IOK होणार का? तुम्ही मतलब वैलीचे लोक याच्यात येणार का? श्रीनगर आणि जम्मू, मुंबई आणि लखनौसारखा होणार का? हा विषय होता. पण नाही, आर्टिकल 370 विरोध. आणि दुसरा, आता परवा निर्णय झाला वक्फ बोर्डचा. वक्फ बोर्डचे निर्णय घेतला. मग सांगितलं माई जब तक है, आम्ही लोक गावामध्ये आईला माई म्हणतो, त्यांना माई म्हणजे MOI. आता माई कुठे गेली? जा मम्मीकडे बसा, आई म्हणा. हे माई गेलं. आता तुमचं जे होता ना की तर त्या मुसलमानांचे तुम्ही हे घेऊन चला की वक्फ बोर्ड आम्ही आल्याबरोबर रद्द करणार. तुमचा अधिकार काय आहे? तुम्ही काय बोलतात? हे जनते मतलब मतदातांनी समजला आणि मतदातांनी हा कॉल दिली. त्यांची आता पराभव झाला, त्यांनी जाऊन विचार करा, त्यांच्या पक्षाला काय करा. पण कमीत कमी आज आम्हाला एवढा आनंद वाटतात की जसा उत्तर प्रदेशामध्ये 217 भाजपाच्या नेतृत्वाखाली, आदरणीय पंतप्रधानचे नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बसले, त्यावेळी आम्ही पण उत्तर प्रदेशचे आहे. पण त्यावेळी आज उत्तर प्रदेशची प्रगती बघा, विकास बघा, तसा बिहारचा विकास होईल एवढा मनामध्ये खूप आनंद आहे. कारण आमच्या माते सीतेचे अवतरण
बिहारमध्ये झालेलं आहे. आता मला वाटतात की जसा रामराज उत्तर देशात, जसा रामराज देशामध्ये बिहारमध्ये पण मैया सीताच्या चरणोमध्ये प्रार्थना करून सांगतो की आता तुम्ही जिथे अवतरित झाला तिथे पण विकासाची आणि रामराजाची कल्पना होईल. खरं तर ह्याच नोटवर आता आपल्याला विनोद तावडे यांचा पण बाईट येतोय. विनोद तावडे जे महाराष्ट्राचे आणि बिहारचे प्रभारी होते, नेमकं ते काय बोलतायत आपण पाहूया. आणि त्यामुळेच रफ्तार पकड चुका है बिहार. विकासाची गती बिहारने पकडली आहे. मग रस्ते दिसत आहेत, विमानतळं दिसत आहेत, कारखाने दिसत आहेत, एम्स दिसत आहेत, कॉलेजेस दिसत आहेत. हे लोकांच्या मनात पटायला लागले. खरंच विकासाची गती बिहारमध्ये येते आहे. त्यामुळे मतदान जातीपेक्षा विकासाच्या गतीवर केलं पाहिजे हे ठसवण्यामध्ये आम्हाला यश आलं. मुस्लिम यादव अशा पारंपरिक वोट बँकनी त्यांच्या तुम्हाला मतदान केलं. मी या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं यश आम्ही हेच मानतो की 30 जागा एनडीएच्या अशा आहेत की ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल विधानसभेतल्या आहेत की जिथे एनडीएला मतच मिळणार नाही, डिपॉझिट जाईल अशी चर्चा होती. पण तिथे सुद्धा एनडीएचा उमेदवार जिंकतो आहे. 60 जागा शेड्यूल कास्ट डॉमिनेटिंग आहेत, तिथे सुद्धा एनडीए जिंकते आहे. आणि अतिपिछाडा समाज इथं मानला तिकडे 110 जागा आहेत. त्यामुळे मला वाटतं जातीच्या पलीकडे जाऊन विकासाची गती जो वाढवेल त्याला बिहारवासियांनी आपला आशीर्वाद दिला आहे. मला वाटतं 22 तारखेला नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे कायद्याने. त्यामुळे त्याच्या आज शपथग्रहण नक्की होईल. केंद्रीय नेतृत्व या विषयात सगळ्या गोष्टी नक्की ठरवतील. पण मला सगळ्यात महत्त्वाचं या निवडणुकीतलं जर कोणती गोष्ट जाणवते तर ती खऱ्या अर्थाने राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा संपूर्णपणे संपला. लालू यादवजी आणि तेजस्वीचा जातीवर मतं घ्यायची हेही संपलं. त्यामुळे बिहारमध्ये जर विकासाचं राजकारण जातीच्या पलीकडे होऊ शकतं तर ही खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाची गती वाढवणारी घटना म्हणून मी पाहतो. तर आपण बघितलं आता कशा पद्धतीनं एक रिॲक्शन दिलेलं आहे. ह्या रिॲक्शनवर पुन्हा एकदा मी जाते आपल्या गेस्टकडे. विनोद तावडेजींनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की दोघांचे पण जे मुद्दे होते, जातीचा मुद्दा आणि वोट चोरीचा मुद्दा, हे दोन्ही खोडले गेलेले आहेत. त्यामुळे आता खरं तर ह्यांना मुद्दा शोधावा लागणार आहे का असं तुम्हाला वाटतं? कारण काँग्रेसची तर मला वाटतं 3च जागा काँग्रेसला मिळाल्यात. तर मंथन स्वतः करण्याची आवश्यकता आहे त्यांना, विचार मंथन. विनोद तावडेजी जे मतलब अखिल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि इथे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी बघितलं ते कुशल संघटक पण आहेत. त्यांच्यावर जबाबदारी बिहार दिली. बिहारमध्ये जाऊन ते प्रत्येक जिल्ह्यात स्वतः जाऊन लोकांकडे बसायचे आणि आमच्या त्यांच्या बोलण्यामुळेच्या आणि जे सांगितलं हे दोन्ही मुद्दे खरे आहेत. एका वोट चोरीचा विषय जसा पूर्वी ते काय सांगायचं तर मी परत त्याच्यावर जात नाही की राहुलजी काँग्रेसचे अध्यक्ष असताना चौकीदार काय म्हणत होते. आणि हे जे जातीचं राजकारण होता, मी अगोदरच सांगितलं की माई फॅक्टर म्हणजे मुसलमान आणि यादव. आता माई पण गेले आणि आई पण गेले, सगळे गेले. ते दोन्ही मुद्दे आता संपलेले आहे. ह्याचा खूप चांगला परिणाम उत्तर प्रदेशाच्या राजकारणात होतील, पश्चिम बंगालच्या राजकारणात होतील आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काही संघटना उभा राहून आपले महाराष्ट्र सरकारची योजनाबद्दल काही टिप्पणी करतात ते संपलेले आहेत. आणि आजच्या हे आपले निवडणुकाचे निकाल आल्यानंतर ह्यांना खूप समजतील आणि महाराष्ट्रात पण पुढच्या वेळी अशीच परिस्थिती होईल. आता लागलेलं आहे महापालिके चुनाव, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद या चुनावामध्ये असंच निकाल येतील. नक्कीच ह्याचा परिणाम येत्या महाराष्ट्रातल्या निकालांवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. संजय सिंगजी, आपण आता निवडणुकांमध्येच आहोत. खरं तर महाराष्ट्राच्या कोड ऑफ कंडक्ट चालू आहे. असं असताना ह्या पद्धतीचा असा निकाल बिहारच्या राज्यामध्ये, जिथं आत्ता खरं तर भाजपची अशी परिस्थिती आहे की स्वतःचा मुख्यमंत्री देखील ते देऊ शकतात. मात्र अर्थात तो निर्णय कशा पद्धतीने येईल हा एक प्रश्न आहे. पण अर्थातच JDU हे सोबत आहे आणि कुठेतरी नितीश कुमार यांना ही संधी दिली जाईल. कारण असं म्हटलं जात होतं की नितीश कुमार यांची कदाचित ही शेवटची निवडणूक असू शकते. नितीश कुमार यांची सततची त्यांची शारीरिक ज्या पद्धतीनं त्यांची आरोग्य त्यांचं मध्ये थोडंफार बिघडत असतं किंवा जे म्हटलं जातं की काही काळ ते विसरतात किंवा काही, ह्या सगळ्या गोष्टी पॅरामीटर लक्षात ठेवता
नितीश कुमारच मुख्यमंत्री चेहरा असू शकतील आणि आता तर डेट पण आलेली आहे 22 नोव्हेंबर म्हणतायत विनोद तावडे की आम्ही शपथ घेणार. कसं बघता या सगळ्याकडे आणि याचा महाराष्ट्रावर जो इम्पॅक्ट होणार आहे त्याकडे? आदरणीय विनोद तावडेजी जे सांगतायत ते की म्हणजे 22 पर्यंत ही जी असेंब्लीची पिरियड आहे ते संपणार, त्याचा आधीच होणार. आधी कधी होणार, किती तारखेला होणार ते आता सांगतील. पण ही गोष्ट खरी आहे की जेव्हा हे लोक असे बोलतायत, खरं म्हणजे आपण मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण त्याचा रिझल्ट बघायला गेलो जेव्हा ऋषालीजी, तर आपण तेव्हाच आपल्या लक्षात आला होता की हे जे जाती जमातीचं राजकारण, हे जाती जमातीमध्ये लढा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा राजकारण हे महाराष्ट्राची जनतेने तेव्हाच संपवलं होतं. आणि आता बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे हे ठामपणे ज्या प्रकारे विकासाचं राजकारण करतायत नरेंद्र मोदीजी आणि त्यांची संपूर्ण कंपनी, राज्यांमध्ये त्यांची डबल इंजिनची सरकार किंवा या राज्यात आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, या लोकांनी काम लोकांसाठी केलंय, जाती जमातीसाठी केलाच नाही आहे. आणि विकास लोकांचा करतात म्हणून लोकांना ही अपील दिसते, लोकांना समजून येते की बाबा आमचा उद्धार करणारे हे लोक आहेत आणि यांच्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही जाती जमातीचा राजकारण करणार तर जमणार नाही. आणि विपक्षचे जे लोक आहेत ते हेच करण्याचा प्रयत्न करतायत, ते आता लोकांना संपूर्णपणे समजलेलं आहे. म्हणून या प्रकारचा हा विकास आहे. आपण मागे बोलत होतो प्रशांत पिकेबद्दल, ते राहिला. म्हणजे प्रशांत पीकेला हे समजायला हवं होतं की ते BJP सोबत पण स्ट्रॅटेजिस्ट होते, तिथे सक्सेसफुल होते. ते काँग्रेससोबत गेले स्ट्रॅटेजी करायला, राहुल गांधी सोबत, तिथे फेल झाले ते. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण स्ट्रॅटेजी करतो, स्ट्रॅटेजी करताना त्या स्ट्रॅटेजीला इम्प्लिमेंट करणारी एक मंडळी असते. BJPची कमिटेड मंडळी होती, त्या स्ट्रॅटेजी केल्या गेल्या आणि त्या स्ट्रॅटेजीबद्दल त्या लोकांनी मेहनत करून त्याला इम्प्लिमेंट करून जे रिझल्ट आणला ते तसा सेम रिझल्ट काँग्रेससोबत करता आला नाही त्यांना. तर त्यांना हे समजून जायला पाहिजे होतं की बाबा फक्त स्ट्रॅटेजी करून काम नाही चालणार, ते स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणारे लोक पण कमिटेड पाहिजे. आणि जी लोक भारतीय जनता पक्षाकडे आहे या लोकांकडे नाही आहे. म्हणून आज जगात सर्वात मोठी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी, त्याचे कमिटेड लोक अहो रात्र दिवस ते लोक त्याच्याबद्दल काम करतात, मीटिंग्स करतात, गली गली गाव जाऊन ते लोक काम करतात. म्हणून त्यांना हा परिणाम भेटतोय. आणि यांचा जो विचार आहे, यांचा जो काम आहे तो लोकांपर्यंत पोचलेला आहे. राशन घरी घरी पोचलेलं आहे, सिलेंडर पोचला आहे घरी घरी, टॉयलेट दिलाय त्यांनी लोकांना. ही व्यवस्था जो करणार त्याच्यासोबत लोक जाणार. आणि ही व्यवस्था भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे डबल इंजिनची सरकार त्यांच्या राज्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांना असा प्रतिसाद मिळतो आणि मिळत राहणार. नक्कीच. मला 2 विषयांवर खास करून चर्चा करायची, ती म्हणजे मुकेश सैनी फॅक्टर. हा त्यांना वाटलेलं की आपल्याला तारून नेईल, पण तो सगळ्यात मोठा वोट किलर फॅक्टर ठरला असं म्हणायला हरकत नाहीये. किंवा